कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 7 डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी करण्यात आली आणि त्यानंतर आता कांद्याचे बाजारभाव जे आहे तर ते दररोज घसरण होत असल्या कारणाने शेतकऱ्यांची ओरड आहे की मोठी आर्थिक नुकसान होते। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। मला हे सांगा की तुम्ही 7 डिसेंबरला कांदा निर्यात बंदी केली आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी काय बाजारभाव होतील, आज काय बाजारभाव मिळताना याच्यातून तुम्हाला परवडते? आता मुळीच परवडत नाहीये। ज्यावेळेस कांद्याची निर्यात चालू असताना 4000 प्लस बाजारभाव होते ना, आता ते 1400 ते 1500 वर आणून ठेवले आहे। केंद्र शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आमचं जे आर्थिक बरंचसं नुकसान झालेलं आहे। एकरी साधारणतः 70 ते 75 हजार रुपये एकरी खर्च येतोय कांद्याला। त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे शासनाने। निर्यातीचं धोरण पण वाढवलं पाहिजे। त्या माध्यमातून शेतकऱ्याचं नुकसान कमीत कमी होईल, ही दखल घेतली पाहिजे केंद्र शासनाने। मला हे सांगा की तुम्ही आज रोजी कांदा विक्रीसाठी आणलेला आहे, तर तुम्हाला आजच्या बाजारभावात परवडतंय का? तुम्हाला काय काय अडचणी? नाही परवडत। खताच्या किमती, औषधं, निसर्गाशी सामना याच्या तुलनेमध्ये बाजारभाव एकदम कमी आहे। निर्यात चालू असले तर 2 पैसे मिळतील आणि कांदा लागवड पण वाढेल, कांद्याचं उत्पन्न वाढेल। जर परवडलं नाही तर या पिकाकडं हळूहळू पीक कमी होत चालत, याच्यापासून शेतकरी म्हणजे परावृत्त होईल, दुसऱ्या पिकाकडे वळला असं होईल। कांद्याचा भाव मला हे सांगा की आता ओरड होती की कांद्याचे बाजारभाव जे कोसळत आहे, मुलांची लग्न आलेली आहेत, असं काही आहे ना। शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, लग्नाचा प्रॉब्लेम आहे, सर्वच प्रॉब्लेम आहे ना आम्हाला। त्याच्यामुळे सरकारने याच्यात लक्ष दिलं पाहिजे, निर्यात केली पाहिजे। एकंदरीत मुलांचे लग्न जे खरंच रखडलेले आहे। हो आहे, खरंच रखडलेले काय काय करायचं? का पैसा पाहिजे ना, लग्न करणं हे करणं पैसा पाहिजे ना, पैसा नसले काय करणार? केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येतं की निर्यात बंदी केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे काहीच नुकसान झाले नाही। भरपूर नुकसान झालेले आहे आमचं। ज्यावेळेस निर्यात बंद चालू होती त्यावेळेस आमचे कांदे 4000 विकत होते, बंद केल्यानंतर एका रात्रीत 1500-1600 मार्केट आलं। भरपूर नुकसान झालं ना आमचं। एकंदरीत पाहता निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं जे तर ते मोठं नुकसान झालेलं आहे आणि 4000 रुपयाचे जे बाजारभाव आहे 1500-1600 रुपयेपर्यंत आले आहेत। त्याच्यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी जी आहे तर ती कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।